असं वाटतं की एक सुरक्षा कवच तयार झालाय माझ्या आजूबाजूला. कोणतंही निगेटिव्ह इमोशन, शक्ती, माणूस, प्राणी, काहीच निगेटिव्ह जे काय आहे ते माझ्या कवचच्या आतमध्ये येऊन मला हार्म करू नये, माझ्यापर्यंत पोहोचूच नाही शकत की त्यांच्यासोबत त्या गोष्टींसोबत मला डील करावं लागतं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अक्षय, तुमचं अक्षय मटकर या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो विषय तुमच्या स्वामी भक्तीमध्ये एक ऊर्जा प्रकट करेल. हा टॉपिक असा आहे ज्याच्यामुळे तुमचे निगेटिव्ह थॉट्स येणं बंद होईल, तुमच्या मनात असलेली भीती निघून जाईल. आणि हा टॉपिक असा आहे जेणेकरून तुम्ही स्वतःला स्वामींच्या एकदम जवळपास फील करा. हो, आपण बोलतोय नामजपाबद्दल, नामस्मरणाबद्दल, नामजपाच्या ताकदीबद्दल. मला स्वतःलाच विश्वास नव्हता की नामजपाच्या ताकदीने माझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, माझ्या स्पिरिच्युअल जर्नीला एक इन्सेन बूस्ट देऊ शकतो. पण स्वामींच्या आशीर्वादामुळे मी तुमच्या समोर एक जिवंत उदाहरण आहे की ज्याचं आयुष्य एक पूर्ण संघर्षाने भरलं होतं. आणि आज कोणताही संघर्ष आला, कोणतीही आयुष्यात अडचण आली तर नामजपाच्या ताकदीने मी त्याला सहजपणे टॅकल करू शकतो. सगळ्यांनाच स्वामींकडून काही मोठ्या मोठ्या मटेरियलिस्टिक गोष्टी हव्यात असं नाहीये. काही लोकांना फक्त एक शांत आयुष्य हवं आहे, आपल्या स्वतःची फॅमिली हॅपी हवी आहे, स्वतः खुश राहण्याची एक इच्छा आहे स्वामींच्या समोर प्रकट केलेली. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनातलं जे देवघर आहे ते प्रकाशित करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक छोटीशी साधन आहे ज्याला आपण म्हणतो नामजप साधना. मी या नामजपाला साधना म्हटलं म्हणून तुम्ही असं समजू नका की ह्यामध्ये काहीतरी कठीण असेल, ह्यामध्ये काहीतरी स्ट्रिक्ट रूल असतील जसे आपण गुरुचरित्र पारायणात बघतो किंवा नवनाथ पारायणात बघतो. असं काही नाहीये. चालता बोलता खाता पिता तुम्ही कधीही ही नामस्मरणाची जर्नी तुम्ही कंटिन्यू करू शकता. काय होणार आहे, हे एक छोटस 25 रुपयाचं मशीन जर तुम्ही हातात घातलं तर काय बदल घडू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकत तुमच्या आयुष्यात ह्या छोट्याशा मशीनमुळे किती सारे बदल घडू शकतात. निगेटिव्ह विचार डोक्यात येणं बंद होईल, तुम्ही कोणत्याही अडचणींवरती एकदम सहज मात करू शकाल, भीती वाटणं बंद होईल, चांगलं ध्यान लागेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही स्वतःला स्वामींच्या एकदम जवळ असल्यासारखं फील कराल. हे एवढंच आहे, पण ह्याला अंडर एस्टिमेट करू नका. आजकाल हे विराट कोहलीच्या बोटामध्ये सुद्धा दिसतं. हजारो करोडची संपत्ती असणारा माणूस आहे तो, पण हे 25 रुपयाचं मशीन तो आपल्यासोबत नेहमी ठेवतो. त्यामुळे ह्याच्याबद्दल जितकं बोलेन ना तितकं कमीच आहे. माझ्याकडे हे एकच नाही आहे. मी असे माझ्या बेडरूममध्ये एक असतं, माझ्या ऑफिसमध्ये एक असतं, माझ्या देवघरात एक असतं. हे माझे सगळीकडे घरात आमचे 4-5 मशीन्स असेच ठेवलेले आहेत. मी जिथे जातो माझ्या डोळ्यासमोर जेव्हा ते दिसतं मी पटकन बोटात घालतो आणि माझा जप चालू होतो. बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेले आहेत की काय काय होतं नक्की नामजप सुरू केल्यानंतर. श्री स्वामी समर्थ एवढं बोलून तुमच्या आयुष्यात काय बदल घडू शकतो, नामजपाची साधना कशी करावी, काही सायंटिफिक प्रूफ आहे का की नामजप खरोखरच तुमच्या अंतर्मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये बदल घडवून आणतं. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे सगळे प्रश्न दूर होतील. अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला नाम जपाचं महत्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. मला बरेच प्रश्न येतात की मी जेव्हा जेव्हा स्वतःला अस्वच्छ फील करतो, माझं मन मला खूप अस्वच्छ फील करतं, तेव्हा मी माझा नामजप करू शकतो का. मी प्रेमानंद महाराजांना मानणारा माणूस आहे. मला माझा त्यांच्यावरती खूप जास्त विश्वास आहे. ते जे बोलतील ते माझ्यासाठी माझ्या वासुदेवाने, माझ्या कृष्णाने बोलल्यासारखं आहे. त्यामुळे त्यांनीच एकदा सांगितलं होतं, एक समजा तुमच्या बाजूला एक मेणबत्ती तुम्ही पेटत ठेवली आहे आणि त्या मेणबत्तीच्या आगीला तुम्ही बोटाने स्पर्श केला, तुम्हाला चटका लागणारच आहे. आणि जरी नकळत तुमचा त्या आगीला स्पर्श झाला तरी पण चटका लागणार आहे. तसंच नामजपाचं असतं. तुम्ही स्वच्छ शरीराने, अस्वच्छ शरीराने, कसाही कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही नामजप करताय तर त्याचं फळ तुम्हाला 100% मिळतं. त्यासाठी तुम्हाला कोणतीही मनात खंत ठेवण्याची गरज नाही. मी तर प्रेमानंद महाराजांच्या एका व्हिडिओमध्ये असं पाहिलं होतं, टॉयलेटमध्ये जरी असाल, बाथरूममध्ये जरी असाल तरी तेव्हा सुद्धा तुम्ही तुमच्या मनात तुमचा नामजप सुरू ठेवू शकता. त्यामुळे हा प्रश्न मनातून काढून टाका की मी नामजप कधी करू शकतो, नामजप करण्यासाठी कोणता टाइम आहे का. जर टाइमची वाट बघत बसलात तर कधीच तुमच्याकडून जप होणार नाही. टाइम तुमचा आत्ता आहे. हा व्हिडिओ जसा संपेल तसं तुम्ही नामजपाला सुरुवात कराल. त्यामुळे परफेक्ट टाइमचा वेट करू नका. हा व्हिडिओ जसा तुम्ही संपवाल लगेच तुमच्या नामजपाच्या प्रवासाला सुरुवात करा. आपले थोर संत महात्मे बोलून गेलेत की कलियुगामध्ये नामजपापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट नाही. कलियुगामध्ये जर देवाला प्रसन्न करायचं असेल, स्वामींना प्रसन्न करायचं असेल तर तुमच्या मुखात नेहमी त्यांचं नाव असलं पाहिजे. कोणत्याही एका नामजपाची तुमच्या आयुष्याला जोड असलीच पाहिजे. पारायण आहे, बाकी इतर पूजा आहेत. आपला हिंदू सनातन धर्म एवढा सुंदर आहे ना, तुम्ही बऱ्याच पद्धतीने
तुमचा भाव देवासाठी जो असलेला तो देवाच्या समोर ठेवू शकता, पण निरंतर नाम जपाने तुम्ही त्याच देवाची शक्ती एकदम जवळून अनुभवाल. राम नाम की लूट है प्यारे, लूट सके तो लूट, अंत समय पछताएगा, जिंदगी जाएगी छूट. तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय? आपल्या प्रत्येकाचं एक बँकमध्ये सेव्हिंग अकाउंट आहे. कोणाचं ना कोणाचं, प्रत्येकाचं मिनिमम एक सेव्हिंग अकाउंट तुमच्या बँकमध्ये आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे भरण्यासाठी आपल्या आयुष्यात खूप जास्त मेहनत करत असतो. प्रत्येक जण त्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जास्तीत जास्त पैसे भरण्याच्या प्रयत्नामध्ये असतो आणि मग जसे जसे पैसे जमतात तसे तसे आपण आपल्या लाईफस्टाईलसाठी खर्च करत असतो. तसंच तुमचं एक आध्यात्मिक सेव्हिंग अकाउंट आहे आणि तुम्ही उच्चारलेला प्रत्येक जप हा त्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ऍड होत जातोय. जसं जसं तुमचं आध्यात्मिक सेव्हिंग अकाउंट त्या नामजपाने हळूहळू भरत जात आहे, तसं तसं तुमची कर्म सुधारतात, तसं तसं तुमच्या मनात खूप पॉझिटिव्ह विचार येणं सुरुवात होते. तुम्ही महाराजांच्या एकदम जवळ असल्यासारखं फील करता. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझं हे काम झालंच पाहिजे, मी ही शर्यत जिंकलोच पाहिजे, मी ही परीक्षा चांगली दिलीच पाहिजे, त्यावेळी तुम्ही त्या सेव्हिंग अकाउंट मधला तुमचा एक एक नामजप खर्च करता, जसं आपण आपल्या बँक अकाउंट मधले पैसे खर्च करत असतो. दिस इज हाऊ इट वर्क्स. पण त्यासाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुमचं आध्यात्मिक सेव्हिंग अकाउंट हे नामजपाने पूर्ण भरलेलंच असलं पाहिजे. जसं दिवसभर तुमच्या डोक्यात विचार येतात ना की पैसे किती जास्त कसं कमवू शकतो, कोणता अजून एक बिझनेस चालू करू शकतो, जॉब असेल तर त्याच्यात प्रमोशन कसं घडू शकतं, हे सारखं डोक्यात चालू असतं ना, तसं तुमच्या आध्यात्मिक सेव्हिंग अकाउंट मध्ये दिवस रात्र तुमच्या नामजपाचं ऍडिशन होत राहिलं पाहिजे आणि त्याच वेळी हा नामजप तुमचं सेव्हिंग अकाउंट मधले जपाचा काउंट तुमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तुमची मदत करेल. प्रेमानंद महाराज स्वतःच्या अंतःकरणापासून प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतायत. जप करो, हम कह रहे हैं ऐसा सिक्का है हर लोक में चलने वाला है. नाम जप करो, जो तुम चाहोगे तुम बन जाओगे. की फक्त देवाचं नाव मुखात ठेवा, अजून तुम्हाला काही करण्याची गरज नाही. ज्यावेळी तुम्ही नामजपाची साधना सुरू कराल, नामजप निरंतर नामजप सुरू कराल, त्यानंतर तुमच्याकडनं तुमचा देव बाकी सगळ्या गोष्टी घडवून आणेल. मग मी गुरु दत्तात्रेयांची सेवा करतो तर माझ्याकडनं पारायण घडवून आणेल, ना दत्त परिक्रमा करून घेईल, ना गुरुवारची सेवा करून घेईल, अशा बऱ्याच गोष्टी ऑटोमॅटिकली घडू लागतील. तुमचा नामजप तुमच्या आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी काढून टाकेल ज्याने तुम्हाला मानसिक तणाव येतो आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. सायंटिफिकली प्रूव्हन ह्यासाठी सांगतोय कारण नामजपाचे काही परिणाम हे विज्ञानानेही सिद्ध केलेले आहेत. एक अगदी सोप्या मराठी भाषेत आपण हे समजून घेऊया. तर पहिला पॉइंट आहे मेंदूवर होणारा परिणाम, आपण त्याला ब्रेन ऍक्टिव्हिटी असं म्हणू शकतो. तर सतत नामजप तुमच्या मनात चालू असेल किंवा तुमच्या मुखात चालू असेल तर तुमच्या माइंडमध्ये अल्फा वेव्स तयार होतात, अल्फा लहरी तयार होतात आणि त्या अल्फा लहरी काय करतात, तुमचं मन शांत करतात, स्थिर करतात, एकाग्र करतात, तुमचा स्ट्रेस कमी करतात आणि तुमचा फोकस वाढवतात. दुसरा पॉइंट आहे तणाव आणि चिंता दूर होणं. ज्यावेळी तुम्ही सतत नामस्मरण करत असता त्यावेळी तुमचा श्वास हा हळू होऊन जातो, खोल होऊन जातो आणि त्यावेळी तुमच्या शरीरातील कॉर्टिसॉल कमी होतं. कॉर्टिसॉल काय, हा एक स्ट्रेस हॉर्मोन आहे, तो तुमचा शरीरामधला हळूहळू कमी होऊन जातं कारण तुमचं ब्रीदिंग खूप जास्त हळू होतं, खोल होतं. तिसरा पॉइंट आहे तुमची नर्वस सिस्टम रिलॅक्स होते. त्याला आपण पॅरासिम्पॅथिक इफेक्ट किंवा पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टम ज्याला आपण म्हणतो ते तुमचे एकदम रिलॅक्स होऊन जाते. त्यामुळे काय होतं, हृदयाची गती संतुलित होते, रक्तदाब कंट्रोलमध्ये येतो आणि तुमचं शरीर एकदम रिलॅक्स होऊन जातं. पॉझिटिव्ह न्यूरोप्लास्टिसिटी ज्याला आपण ब्रेन रिवायरिंग असंही म्हणू शकतो. सतत सकारात्मक शब्द, सतत पॉझिटिव्ह शब्द जसं की श्री स्वामी समर्थ, ओम, शिवाय नमः, सांब सदाशिव, राधा राधा, असे सकारात्मक शब्द, असे पॉझिटिव्ह ऊर्जा देणारे शब्द जसे तुमच्या मेंदूमध्ये रिपीट होतात तसंच मेंदू तुमचे नवीन न्यूरल पॅटर्न्स तयार करतात आणि यामुळेच नकारात्मक विचार हे कमी होतात आणि सकारात्मकता वाढत जाते. चौथा पॉइंट येतो ते म्हणजे तुमचे इमोशन्स, इमोशनल स्टॅबिलिटी, ज्याला आपण मराठीमध्ये भावनिक स्थैर्य असंही म्हणू शकतो. नामजपामुळे एका पॉइंटवर फोकस होतो आपण, त्यामुळे हळूहळू तुमचं ओव्हर थिंकिंग कमी होतं, तुम्हाला राग येणं खूप कमी होऊन जातं. रिसर्च मध्ये काय दिसलंय माहिती आहे का तुम्हाला, जे लोक नामजप करतात, जे लोक मेडिटेशन ध्यान करतात, जे लोक योगा करतात त्यांचं मन अधिक जास्त स्थिर आहे. नियमित जप करणाऱ्यांची एन्झायटी कमी असते, फोकस आणि मेमरी सुधारलेली असते आणि डिप्रेशन सिम्पटम्स हे खूप जास्त कमी असतात. सायंटिफिकली सपोर्टेड माइंड ट्रेनिंग टेक्निक सुद्धा आहे जे मन, मेंदू, शरीर यांना एकत्रपणे शांत आणि स्थिर करतं
आणि आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ब्रेनचे पॅटर्न्स चेंज करायचे. आपल्याला ब्रेन बरोबर पॉझिटिव्हच राहिलं पाहिजे. की ज्यांचं नाम तुम्ही डोक्यात घेताय, ज्यांचं नाम तुम्ही तुमच्या मुखात घेताय ना, तो देव तुमच्यासाठी सर्वस्व होऊन जातो. आणि एखादी चूक जरी माझ्याकडून घडते तर ती सुद्धा माझ्याकडनं स्वामी घेऊन घेत आहे, कारण मी त्या चुकीमधून काहीतरी शिकेल आणि माझ्या आयुष्यात ते सोल्युशन्स इम्प्लिमेंट कर. मी तुम्हाला सांगतो, माझ्यासाठी स्वामींच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरणच आहे. माझ्या समोर भले तो स्ट्रेंजर असू दे किंवा माझ्या ओळखीचा माणूस असू दे, ज्याच्यावर मी संवाद साधतोय, त्याच्या डोळ्यात डोळे घालून मी त्याच्यावरती फुल कॉन्सन्ट्रेट जरी करून नाही ना, तरी पण माझ्या मनात चालू आहे मागे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ही सवय तुम्हाला तेव्हाच लागेल ज्यावेळी तुम्ही कन्सिस्टंट बनाल. 2 प्रकारचे भक्त असतात. पहिल्या प्रकारचा जो भक्त आहे त्याच्या मनात भीती आहे की स्वामींचं माझ्यावर लक्ष आहे, आणि दुसरा जो भक्त आहे ना, त्याला विश्वास आहे की स्वामी माझ्याकडे बघतायत, स्वामींचं माझ्यावर लक्ष आहे. ती त्याची स्ट्रेंथ आहे. फरक काय आहे, जो पहिला आहे, जो घाबरून आहे, त्याला वाटतंय की स्वामी बघतायत ही माझी भीती आहे, आणि दुसरा आहे त्याला वाटतंय की स्वामी माझ्याकडे नेहमी लक्ष ठेवून आहेत, ही माझी ताकद आहे. आणि हे तेव्हाच घडतं ज्यावेळी सगळी कर्म बदलतात. आपण का घाबरतो देवाला? आपल्या कर्मांमुळेच. तुझ्याकडे स्वामींचं लक्ष आहे, ही तुझी ताकद आहे. त्या ताकदीच्या जोरावरती तुला तुझं आयुष्य बदलायचं, आणि हा बदल घडवून आणतं नामस्मरण. आणि जेव्हापासून हे स्वामींचं नामस्मरण सुरू झालं ना, त्या दिवसापासून माझी सगळी कर्म मला त्रास न देताच सुधारली. मला असं फील होत होतं की माझं आयुष्य बदलत आहे. माझ्या आजूबाजूच्या ज्या मला आधी वाईट सवयी होत आहेत त्या बदलत आहेत. माझ्या आजूबाजूला काही नेगेटिव्ह माणसं होती ती निघून गेली आहेत, आणि हे सगळं एवढं स्मूथली झालंय की त्याचा मला काही त्रासच नाही होत आहे. हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन होतो मी. कधीच स्वतः विचार केला नव्हता की माझं नॉनव्हेज सुटेल, पण माझ्यासारखा माणूस एक प्युअर व्हेजिटेरियन माणूस बनू शकला, ते पण स्वतःला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता. ही माझ्या स्वामींची ताकद आहे. एकदा फक्त तुम्ही मनात विचारा ना की माझी कर्म आता बदलणार आहेत, माझी कर्म आता सुधारणार आहेत. नाम जप त्याची पॉवर चालू करेल, नाम जप त्याचं काम चालू करेल. स्वामींसोबत एक थेट कनेक्शन फील होईल तुम्हाला. असं वाटेल जेव्हा पण तुम्ही त्यांच्या समोर जाल, ते तुमच्यावर बोलतायत, ते तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, अँड यू जस्ट हॅव टू ऑब्झर्व इट. असं वाटतं की एक सुरक्षा कवच तयार झालाय माझ्या आजूबाजूला. कोणताही नेगेटिव्ह इमोशन, शक्ती, माणूस, प्राणी, काहीच नेगेटिव्ह जे काय आहे ते माझ्या कवचच्या आतमध्ये येऊन मला हार्म करू नये, माझ्यापर्यंत पोहोचूच नाही शकत की त्यांच्यासोबत त्या गोष्टींसोबत मला डील करावं लागतं. आणि हा विश्वास तयार झालाय जेव्हापासून माझ्या मुखात निरंतर स्वामींचं नाव आहे. 15 मिनिटं जप करा दिवसाला, फक्त 15 मिनिटं करा. 10 मिनिटं सुद्धा केलं तरी चालेल, पण रोज करा. 10 दिवस 10 मिनिटं केलात ना, 11व्या दिवशी तुम्हाला वाटेल 15 मिनिटं करू. 21व्या दिवशी वाटेल अरे 15 मिनिटं का करू, तर मी चालता बोलता पण जप करू शकतोय. तर मी तेव्हा सुद्धा, जसे जसे दिवस पुढे पुढे निघून जातील तसं तसं नंतर स्वामींचा नामजप किंवा ज्या पण देवांचा तुम्ही जप करताय तो तुमच्या सोबतही बनून जाईल. तुम्हाला काहीच फरक पडणार नाही माझ्या आजूबाजूला काय चालू आहे. माझ्या मुखात फक्त माझ्या स्वामींचं नामस्मरण चालू आहे. पैसा कमावणं काळाची गरज आहे. आपण संसारी आयुष्य जगतोय, संन्यासी नाही. पण त्यासोबतच तुमचं जे आध्यात्मिक सेव्हिंग अकाउंट आहे ते सुद्धा भरलेलं राहिलं पाहिजे. गोष्टी पॅरलल चालत राहिल्या तर तुमच्या कर्मांवर सुद्धा काही परिणाम होणार नाही, आणि तुमच्या लाईफस्टाईलवर सुद्धा काही परिणाम होणार नाही. आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या आहेत नामजपाबद्दल, का करावं, काय बदल घडू शकतात. तर आता मी तुम्हाला एक छोटीशी साधना सांगतो. ही सवय तुमच्या आयुष्यात लावून घ्या 21 दिवसांसाठी फक्त, आणि 22व्या दिवशी येऊन तुम्ही मला थँक्यू बोला. सिंपल आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड काहीच करायचं नाही. सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर, आपण जेव्हा देवघरात जातो त्यावेळी तुम्हाला 11 माळा करायच्या, आणि त्या 11 माळा झाल्यानंतर तुम्हाला एक 10 मिनिटाचं ध्यान करायचंय. ज्यावेळी तुमच्या 11 माळा पूर्ण होतील त्यावेळी तुमच्या बॉडीमध्ये पूर्ण व्हायब्रेशन्स जागृत होतील, आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्यानासाठी खूप मदत होईल. ह्या गोष्टीमुळे काय होईल तर तुमची एक ध्यानाची प्रॅक्टिस सुद्धा होईल, आणि तुमच्या नामजपाच्या प्रवासाला सुद्धा सुरुवात होऊन जाईल. तसंच तुम्हाला हे रात्री पण करायचं आहे. रात्री झोपायच्या अगोदर 3 माळा करायच्या आहेत, आणि 3 माळा गेल्यानंतर पुन्हा एकदा 10 मिनिटाचं ध्यान. तर ही एक छोटीशी साधना जी आहे ती तुम्ही 21 दिवस फॉलो करा, आणि 21 दिवसानंतर तुम्ही रिझल्ट स्वतः अनुभवा, आणि मला पण सांगा तुम्हाला काय रिझल्ट येतोय ते. अशा पद्धतीने ज्यावेळी तुमचे 21 दिवस पूर्ण होतील त्यावेळी तुमच्या ध्यानी मनी तुमच्या देवाचं नाव असेल. तर आय होप आपण आज नाम जपावरती खूप छान सुंदर गोष्टी शिकलोय. खूप छान गोष्टी आपल्याला आज नवीन समजल्या. आपण दिवसभर बाहेर कितीही धावलो, आपल्या बाहेरच्या आयुष्यासाठी आपण कितीही जास्त प्रयत्नांमध्ये असलो, तरी थोडासा वेळ हा तुमचं हे आध्यात्मिक सेव्हिंग अकाउंट भरण्यासाठी नक्की काढा. आपल्या आतल्या आंतरिक शांततेसाठी थोडासा नाम जपासाठी वेळ नक्की काढा. हळूहळू तुम्हाला वाटेल तुमचं मन स्थिर होत आहे, हळूहळू तुम्हाला वाटेल तुमचे विचार पॉझिटिव्ह बनत चालले आहेत, आणि आयुष्य अजूनही जास्त पॉझिटिव्ह होत चाललंय.
हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मनात जे काही आहे ते कमेंट करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच खूप छान स्पिरिच्युअल कॉन्टेंट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. अशीच स्वामींची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.